काय 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 बेत आहे, काय बेत आहे? थांबा थांबा, पहिल्यापासून बघा सगळं. तर मी आले खूप महिन्यांनी, मला वाटते 4-5 महिन्यानंतर मी पुण्याला गेले आणि खूप आनंद झाला आहे की बाबा मला आता काहीतरी चेंज मिळणार आहे लाईफमध्ये. कारण इतकी मी थकले पळून पळून, रोज रुटीन वर्क, जॉब ड्युटी, घर बाळ काम हे करून करून इतकी थकले ना. ॲक्सिडेंटली एक काम पण आलं, त्यामुळे मी त्यानिमित्त मग टाकली सुट्टी आणि आई भुर टू पुण्यामध्ये गेले. आणि पुण्यामध्ये गेल्यानंतर 1-2-3 दिवस मी राहिले आणि माझ्या कामानिमित्त गेले होते. पण त्यानंतर विकेंड आला आणि विकेंडला असंच दिदीचं माझं बोलणं चालू असताना दिदीकडून स्वतःहून मला असं बोलली की मी आले असते ना, आधी सांगितले असतेस तर. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, मग 2 दिवस आहे तिथेच काय, असंच बोलता बोलता झालं. आणि ती खरंच ती आली आणि सरप्राईज होतं. फ्रायडेला इव्हनिंगला ती 4 वाजता बसली आणि संध्याकाळी 7पर्यंत तरी टच ती आली. त्यानंतर आमचं सगळे धमाल मस्ती सुरू झाली. छान वाटलं. खरंच आपण एकत्र येणं खूप गरजेचं असतं. तर खूप छान एक रिफ्रेशिंग फील झालं. एकतर मला रेस्ट पण भेटली आणि वरून मला आपल्या लोकांमध्ये राहण्याचा आनंद मिळाला, सहवास मिळाला. परत मला दिदी आणि दिदीच्या मुलांमध्ये राहण्याचा, श्रीषाला पण फार आनंद झाला. तर आलेल्या दिवशी आम्ही त्यांना बिर्याणी केली होती, कारण श्रावण संपलेला होता. तर घरातल्या सगळ्यांनी बिर्याणी खाल्ली आणि मी फक्त व्हेज खाल्लं. तर यांचा कसा डान्स चालला बघा लिफ्टमध्ये. श्रीषा फार हॅप्पी आहे, कारण की नीलदादा आला आहे ना, नीलदादा तिचा फेवरेट आहे. त्यामुळे मग शिवमदादा काय आता मोठं झालं आहे, शिवमदादाला गेम जास्त आवडतात, मोबाईल जास्त आवडतो. तर आम्ही लिफ्टमधून मग संध्याकाळी मे बी फिरायला गेलो होतो जेवल्यानंतर खाली. तर मी तिथं राऊंड टाकून त्यांना दाखवून आणलं. संध्याकाळी वेळ झाला होता, आम्हाला 10-11 वाजले असतील. बिर्याणी वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही फिरून आलो तिथून आमच्या अपार्टमेंटच्या एरियातून. त्यानंतर मग अंथरून टाकलं आणि रिलॅक्स झोपलो होतो आम्ही. तर ह्यांचा चालला होता, रंगांची चालली होती भांडणं, मला पाहिजे तुला पाहिजे. तर खेळणी पुण्यामध्ये मी ठेवलेलीच आहेत, एक पोतं भरून आहेत माझी खेळणी तिथं शिशाची. तर त्या खेळण्यांसोबत त्यांची चालली होती मज्जा. तर व्हिडिओ बघताना तुम्हाला थोडंसं म्हणजे वेगळा वाटतो आहे, कारण की ज्या अँगलने शूट करायला पाहिजे होता वाईड अँगल घेतलेला नाही मी. बरेच दिवस झालं माझं हातात मोबाईल नाही आहे, त्याच्यामुळं मी विसरून गेले की मी व्हिडिओ उभा शूट करते आणि नंतर मला क्लिक झालं की मी लॉंग व्हिडिओ करते. तर मी आडवा करायला पाहिजे होता, बट इट्स ओके. असो. तर मग त्यानंतर आम्ही लेट नाईट आमची मस्ती सुरू होती. मी तर थकले होते, दीदी शिवम झोपले होते. ह्या दोघांचं चाललं होतं आमच्या फ्लॅटमध्ये मज्जा मस्ती. त्यानंतर मग आमचं प्लॅन ठरलं की उद्या आपण बाबा पुण्यामध्ये फिरायला जायचं. तर मला वाटतं मी 2-2.5 वर्ष मे बी 2.5-3 वर्ष पुण्यात राहिले, पण मी बाळ लहान होतं आणि मला कुठेही फिरायला जायला जमलं नाही. कारण की आम्ही 2 व्हीलर म्हणून फिरण्यासारखी म्हणजे आम्ही जायचो कॅब वगैरे करून, पण माझी कंडिशनच नसायची, माझं फिजिकल मला साथ द्यायचं नाही फिरायला. आणि वरून निलेशला वेळ नसायचा फिरवायला आम्हाला. आणि बाळाला घेऊन आम्हाला एखाद्या दिवशी आम्ही ठरवलं जरी तरी बाळाला घेऊन आम्हाला ते पॉसिबलच व्हायचं नाही फिरणं. त्यामुळे असं ठरवून आम्हाला कधी जाताच आलं नाही. पण दिदी आल्यामुळं मला तिच्यामुळं पुणे बघायला मिळणार होतं. नाहीतर आम्ही तिथे नेहमी ते सिंहगड रोडला किंवा आपला तो डॅम कोणता आहे आता मला नाव आठवेना, तर तिकडेच आम्ही नेहमी जात होतो. तर सकाळी उठल्यापासून आमची तयारी सुरू झाली. इकडे नीलला आंघोळ घातली, त्यानंतर सकाळी जेवण केलं मी गडबडीनं, का तर मुलांना बाहेर पुण्यामधलं मला स्पेशली खायला काही बाहेरचं आवडत नाही, कारण की ते मला टेस्टलेस लागतं. मे बी पाण्याच्या डिफरन्समुळे असेल. तर आम्ही घरातच जेवून घेतलं. शिशाने पण चपाती भाजी खाल्ली, मुलांना सगळ्यांना खायला घातलं आणि आम्ही रेडी झालो फिरायला. तर साहेबांनी आमच्या कॅब बुक करून दिली, म्हणजे रिक्षा करून दिली होती आम्हाला ओलावरून. तर ही आमची अपार्टमेंट आहे, त्याचा फ्रंट व्ह्यू आहे हा. तिथे आम्ही सगळे रेडी होऊन तयार होतो. तर मी ह्यांचं ह्यातून शूट घेतलं. त्यानंतर आम्ही डायरेक्ट तुळशीबागेत गेलो. हा तुळशीबागेतला माझा शूट आहे. तर तुळशीबागेत बघितलं आम्ही, गणपतीमुळे इतकं सगळं सजलं होतं ना, गणपती आले होते ना तोंडावर. हे गणपतीच्या आधीचा माझा व्हिडिओ आहे. तर म्हणजे त्या आधीचे आमचे सुट्टीचे क्षण आहेत हे. तर गणपतीमुळे इतकी तुळशीबाग छान सजली होती. त्या दिवशी खऱ्या अर्थानं मी तुळशीबाग पहिल्यांदा पाहिली आणि ती पण व्यवस्थित पाहिली, रिलॅक्सपणे. नाहीतर तुळशीबाग 2-3 वर्ष असून मी एकदाही, तुम्हाला पटणार नाही, मी एकदाही तुळशीबागेला गेले नाही. तुळशीबाग काय आहे कसे आहे मला बघायलाच मिळालं नव्हते. पहिल्यांदा गेले तर छान वाटलं. सगळे डेकोरेशनचं साहित्य होतं, खूप काय काय होतं. तर बऱ्यापैकी थोडीफार खरेदी आम्ही केली दिदी आणि मी. तर मुलांना फार कंटाळा आला होता, कारण ऑब्व्हियसली त्यांना काही इंटरेस्ट नसतो असल्या शॉपिंगमध्ये, ह्याच्यामध्ये त्यांना न्यायचं होतं आम्हाला मॉलमध्ये. तर इथं आम्ही हे घेतलं बघा, हे नीलने घेतलं, हे शिशाने घेतलं, छान आहे ना. तर हे असं यांची मज्जा चालू होती, हे दोघांनी पण घेतलं. तर त्यानंतर मग आम्ही डिसाईड केलं, आता तुळशीबाग तर फिरून झाली, आता आम्ही मॉलला जायचं. तर आमचं फिनिक्स मॉलला जायचं ठरलं, विमाननगरला. आम्ही फिनिक्स मॉलला गेलो. तर फिनिक्स मॉलला मज्जा आली फार. फिनिक्स मॉल खूप मोठा आहे. आम्ही खूप थकलो होतो ॲक्च्युली मुलांना सांभाळून, कारण नील आणि शिशा दोघेही दमवत होते. ते खाली अजिबात चालत नव्हते आणि शिशाला कंटिन्यू काकेत उचलून घेऊन मला प्रवास करावा लागत होता. आणि 2-3 ठिकाणं आम्ही बदलली, रिक्षा, मेट्रो,
तर फार थकून गेलो आम्ही. त्यात मध्ये मध्ये पावसाच्या सरी येत होत्या आणि पुण्यात फार जाम होतं, हेवी रश होता, कारण गणपतीचा सीझन पुढे असल्यामुळे फार गर्दी होती रस्त्यांवर वगैरे. पण त्यातूनच आता फिरायचं ठरवलं तर आम्ही गेलो. त्यानंतर तुळशीबागेतून तुम्हाला सांगायचं विसरलं, तिथूनच आम्ही दगडूशेठ हलवाई या गणपतीला गेलो. तर खरं सांगते, तुळशीबाग जसं मी बघितलेलं नव्हती तसं दगडूशेठ हलवाई मंदिर पण पाहिलेलं नव्हतं. मी पहिल्यांदा त्यावेळेस पाहिलं, आणि त्यावेळेस पण आम्हाला पुढे जायचं असल्यामुळे मी गडबडीनं, म्हणजे आम्ही बाहेरूनच मुखदर्शनच घेतलं, कारण मुलांना घेऊन आम्हाला एवढ्या रांगेत थांबणं पॉसिबल नव्हतं. त्यामुळे गणपतीचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर मग आम्ही मेट्रोने तिकडे फिनिक्स मॉलला गेलो. तर हे आहे वरती मेट्रो स्टेशनची आमची दृश्य. तर मजा आली, ह्यांना पण छान वाटलं, ह्यांना मुलांना मेट्रोने नेलं फिरायला. आज माझी ही मेट्रोची दुसरी वेळ होती. वा किती छान व्ह्यू आहे बघा. पुण्यात असताना एकदा मी मेट्रोने गेले होते, तेव्हा तर मला गरगरतच होतं, कारण बाळ लहान होतं, माझं फिजिक अजिबात साथ देत नव्हतं आणि मला जमतच नव्हतं काय, इतकं मळमळत होतं. पण आज छान वाटलं बघा, किती छान व्ह्यू आहे. यांना पण दाखवलं, मस्त वाटलं. मेट्रो रिकामीच होती, निवांत गेलो बघून. त्यानंतर गेलो फिनिक्स मॉलला, पोचलो. फिनिक्स मॉलला काय मग दीदीने भरभरून शॉपिंग केली. आमच्या दीदीला खूप म्हणजे खूप ग्रॉसरीचे साहित्य किंवा घरातले भांडे, कटलरी किंवा शोकेचं साहित्य इतका इंटरेस्ट आहे भयानक. DIYचं साहित्य वगैरे वगैरे. ते एकदा असल्या ह्याच्यात शिरली ना की बाहेर यायलाच बघत नाही. काय काय घेऊन येईल काय सांगता येत नाही. आता मी तुम्हाला ती दाखवली नाही दृश्य की तिने काय काय घेतलं होतं, कारण सगळेच थकलं होतं, लिटरली मी पण थकले होते. नंतर वाव किती छान बघा, हे किती छान केले खरंच, इतकं छान, इतका मोठा मॉल आहे खरंच. मी आता दुसरा माझा व्हिडिओ असेल हा मॉलमधला, मागे पण मी उल्लेख केला आहे की खरंच खूप मोठा मॉल आहे. मुलांना घेऊन फिरणं तर शक्यच नाही आहे, फार थकायला होतं. हे माझे वॉशरूममधले दृश्य आहेत. आणि इथं काय आमची नौटंकी सुरू झाली, मग फोटो काढणं, शूट करणं नेहमीप्रमाणे ॲज युजल, तुम्हाला माहिती आहे. तर मग इथं थोडेसे फोटो काढले, थोडंसं नाटकं केली, आणि मग नंतर बाहेर मॉलमधलं पण शूट मी घेतलेलं आहे. तर आता मॉलमधलं शूट तुम्ही बघा. आता हे बाथरूम तर आहेच चकचकीत, तरी पण तुम्हाला सांगते विमाननगरच्या मॉलपेक्षा तो दुसरा मॉल कोणता, म्हणजे तो पण फिनिक्सच मॉल आहे पण दुसऱ्या लोकेशनचा मॉल, तो मॉल मला फार आवडतो, कारण आम्ही नेहमी तिथेच जात होतो. पण तिथे जाण्याची संधी आम्हाला भेटली नाही, कारण तो एका टोकाला, आमचं घर एका टोकाला, त्यामुळे आम्ही तो कॅन्सल केला. आणि फायनली घरापासून तुळशीबागेपासून फिनिक्स मॉलला गेलो विमाननगरच्या. एवढं खायला मागवलं, हे कॉम्बो चिमणी काय काय कोण काय काय, हे 500 रुपयाचा कॉम्बो, हे शिवमदादाचं, आमच्या शिवमचं हे खायला होतं सगळं, हे मीच खाणार सगळं असं होतं. हे कोरियन काहीतरी होतं त्याचं. तर सगळा कॉम्बो घेऊन बसला हा. त्यानंतर शिशाला काय आमच्या इंटरेस्ट नाही, शिशाला फक्त फ्रेंच फ्राईज, ओन्ली फ्रेंच फ्राईज किंवा पिझ्झा. आणि त्यात पण मॅडम ज्ञान देत होत्या, पिझ्झा आणि बर्गर खायचं नाही आहे, चांगलं नसतंय, हेल्दी नसतंय. पण खाल्ल्या तिनं, फ्रेंच फ्राईज खाल्ल्या शेवटी. साहेबांनी आमच्या हो म्हणून काय 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 बरेच ऑर्डर केले. मुलांना पाहिजे, एकाला पिझ्झा पाहिजे होता, एकाला ते कोरियन काय काय पाहिजे होतं. नाही, त्यानंतर मला म्हटलं तर स्पेशली माझ्यासाठी दही भल्ले, कारण आम्ही तिथं मॉलला गेल्यानंतर इतकं बऱ्याच वेळा आम्ही काय काय खाल्ले, पण काही टेस्टला नसते. पण ह्यावेळेस काय झालं काय माहिती, जे पदार्थ मागवले ते सगळे टेस्टला होते, सगळे भारी होते. आणि दही भल्ले पण छान होते, दही भल्ले खाल्ले. त्यानंतर फ्रेंच फ्राईज घेतले, कोल्ड्रिंक्स घेतले, हे दिदीनं काय ते पाणीपुरी घेतलं होतं, बरंच काय काय घेतलं, 2 प्रकारचे पिझ्झे, आईस्क्रीम. त्यानंतर मग ह्यांना थोडंसं, मग निलेश म्हटलं मी इथं बसतो, तुमचं तुम्ही जाऊन फिरून या. त्यानंतर आम्ही गेलो मॉलमध्ये फिरायला. तर गेम झोन ह्यांना दिसला, हे लागलेत लोळायला सगळीच्या सगळी, या दोघं रडायला लागलेत, नील आणि शिशाला जायचं होतं, त्यात उड्या मारायचं होतं. अरे इथं रंकाळ्यावर मुफ्तमध्ये मिळतंय, तिथं 1600 रुपयाला पर हवर घालून ते उड्या मारणार का, त्या वाळूत खेळणार का. तरी पण मी ह्यांच्यासाठी विचारायला गेले, तर म्हटलं ठीक आहे 400-500 रुपयेपर्यंत असेल तर ह्यांना दोघांना पण पाठवायचं. पण ते काही अफोर्ड करण्यासारखं खरंच नव्हतं, तुम्हाला खरं सांगते, खूप महाग होतं. 1600 रुपयाला 1 हवर का 2 हवर्स होतं. मला काय ते परवडण्यासारखं नव्हतं. फायनली थोडंसं रडले, पण त्यांना नंतर मग मी ते स्लाईम घेऊन दिलं दोघांना, नीलला आणि शिशाला. त्यानंतर आता बघा ही मॉलमधली दृश्य संपली. आता आमच्या दुसऱ्या दिवशी जायची वेळ आली, गडबडीनं आवरलो आणि आम्ही बस स्थानकाला पोचलो, स्वारगेटला. तर स्वारगेटवरून नंतर एक लास्ट 10-11 वाजता, म्हणजे सकाळी आम्ही बसलो होतो गाडीला, नंतर 10-11 वाजता बस थांबल्यानंतरचे ही दृश्य आहेत. तर सह्याद्री फॅमिली रेस्टॉरंट जे आहे तिथं गाडी थांबली होती. खरंच इथं खरंच खूप छान नाश्ता आणि जेवण मिळतं, आणि किंमत पण चांगली आहे, तुम्ही नक्की जाऊन या. पुणे टू कोल्हापूर किंवा कोल्हापूर टू पुणे प्रवास करताना बस आपल्या ज्या असतात, मग तुमची खाजगी ट्रॅव्हल्स असू दे किंवा ST असू दे, जिथे कुठे थांबतात तिथं शक्यतो महागच नाश्ता किंवा जेवण मिळतं, आणि वरून चांगलं पण नसतं. मग माझं म्हणणं काय, तुम्ही एवढं महाग देताय ना, तर त्याच्याप्रमाणे ॲटलिस्ट ती क्वालिटी द्या किंवा क्वांटिटी द्या ना. ते चवीला असते, चौका चोता असं म्हटलं तर खरंच हरकत नाही. जरा पण चवीला नसते, खरं मजबुरीनं माणसांना प्रवासात पर्याय नसतो, त्यामुळे माणसं खातात, कारण बसून सुद्धा भूक लागते माणसांना. तर मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही जे काय देता ते क्वालिटी द्या. तर तो जो बस थांबा जो होता त्या दिवशी आम्ही इकडे रिटर्न कोल्हापूरला येताना जिथे बस थांबली, ते थोडं म्हणजे त्यांचाच महामंडळाचाच बस थांबा होता, सह्याद्री म्हणून. आणि खरंच त्यांचे रिजनेबल दर होते, जसे रेग्युलर ठिकाणी रेट्स असतात तसे रेट होते, आणि वरून टेस्टला होतं. त्यामुळे ते एक छान गोष्ट झाली की त्या दिवशी गाडी तिथे थांबली, आणि आम्ही नाश्ता पण केलेला आहे त्या दिवशी. तर खरंच खूप गर्दी होती. नशीब आम्ही त्या दिवशी सकाळी उठल्या बुकिंग केलं नसताना तर खरंच मिळालं नसतं. डायरेक्ट स्वारगेटला गेलो असतो ना, खरंच आम्हाला गाडी भेटली नसती. इव्हन दिदीने सुद्धा वाईला जाण्यासाठी बुकिंग केलं, म्हणजे
निलेशनेच दोन्ही पण बुकिंग करून दिल्या. पर्यायच नव्हता, कारण बरोबर होतं सीझन गणपतीचा असल्यामुळे सगळे लोक गावाकडे येत होते, त्यामुळे गाड्या फुल्ल होत्या. ऑन द स्पॉट जाऊन आम्ही जर प्रयत्न केला असता तर आम्हाला गाडी भेटली नसती. तर आम्ही मग बुकिंग केल्यामुळे वेळेत पोहोचलो. माझी 8ची गाडी होती, गाडी निघली. छान वाटलं, नाश्ता वगैरे झाला. तर अशा रीतीने आमची छान ट्रिप झाली. पण येताना एक बॅड न्यूज ऐकायला मिळाली मला, मम्मी आणि कुणालचा ॲक्सिडेंट झाला. त्यानंतर परत माझा मूड गेला. कोल्हापुरात येईपर्यंत धाकधूक टेन्शन होते, यांना किती लागले काय लागले. तर अशी झाली आमची ट्रिप. तर मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याशिवाय तुम्हाला माझे व्हिडिओ येणार नाहीत. सबस्क्राईब करा, त्याशिवाय माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येणार नाहीत. आणि सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत मित्रांनो, ते मोफत आहे अगदी. सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ आणखीन पाहता येतील. चला बाय.